सध्या संपूर्ण जग शांतपणे एका मोठ्या संकटाच्या दिशेनं जाताना आपल्याला दिसते. कोविड लॉकडाऊन नंतर आता एनर्जी लॉकडाऊनची चर्चा सुरू झालेली आहे. आपण मागच्या आठवड्यात या संदर्भात Instagramवरती व्हिडिओसुद्धा टाकलेला होता. आता हे एनर्जी लॉकडाऊनचा अर्थ काय होतो, तर काही देशांना क्रूड ऑइलचं शॉर्टेज जाणवू लागलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्या देशातल्या एनर्जी कन्झम्पशनवरती निर्बंध लावायला सुरुवात केलेली आहे. उद्योग जे आहेत ते बंद केले जात आहेत. विजेचा वापर जो आहे तो कमी केला जातोय. सरकारी कार्यालय जे आहेत त्यांचा सुद्धा कालावधी कमी केला जातोय. त्याच्याही पलीकडे जाऊन पब्लिक ट्रान्सपोर्टचा अधिकाधिक वापर सुद्धा केला जातोय. एनर्जी लॉकडाऊन आता फक्त थेरॉटिकल राहिलेलं नाही, तर अनेक देश क्रूड ऑइल सप्लाय डिस्ट्रप्शनचा सामना करत आहेत आणि यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेलं युद्ध. स्टेट ऑफ हॉर्मुझमध्ये निर्माण झालेला तणाव, रेड सीमध्ये निर्माण झालेला तणाव आणि कॅस्पियन सी संदर्भात असलेली फार कमी इन्फॉर्मेशन. आता बघा, स्टेट ऑफ हॉर्मुझ असू द्या, रेड सी असू द्या किंवा कॅस्पियन सी असू द्या, ही तीन ठिकाणं जगाच्या एनर्जी सप्लायसाठीची लाईफलाईन मानली जातात. आता जगातील सुमारे 20% क्रूड ऑइल जे आहे ते एकट्या स्टेट ऑफ हॉर्मुझमधून जातं. त्याच्यामुळे या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा तणाव निर्माण झाला किंवा या ठिकाणी जर का काही अस्थिरता निर्माण झाली की त्याचा थेट परिणाम ग्लोबल इकॉनॉमीवरती झालेला दिसतो. ऑइल प्राइसेस वाढतात, इन्फ्लेशन वाढतं आणि फायनान्शियल मार्केट जे आहेत ती सुद्धा अस्थिर झालेली दिसतात. आता ही परिस्थिती इतकी तणावग्रस्त असताना याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे स्टेटमेंट जे आहेत हे अधिकाधिक तेल ओतण्याचं काम करताना दिसून येत आहेत. त्यांचे ॲग्रेसिव्ह स्टेटमेंट्स आहेत. काल परवाचं त्यांचं ट्विट जे आहे ते तर आजपर्यंत कोणत्याही अमेरिकेच्या अध्यक्षानं न वापरलेल्या भाषेसंदर्भातलं आहे. रिपीटेड डेडलाईन्स ते देताना दिसून येत आहेत आणि अनप्रेडिक्टेबल स्ट्रॅटेजी त्यांची असल्यामुळे ग्लोबल मार्केट जे आहे त्याच्यामध्ये अनसर्टेनिटी वाढताना दिसते आणि त्याचे परिणाम शेअर मार्केटवरती झालेले सुद्धा आपल्याला दिसून येतात. आता भारतासाठी एकूण परिस्थिती अधिक गंभीर आहे, कारण भारत जो आहे तो 85% कच्चं तेल हे आयात करतो. म्हणजे मोठ्या प्रमाणात आपण आपल्या एनर्जीसाठी इतर देशांवरती अवलंबून आहोत आणि म्हणूनच ज्यावेळेस ग्लोबल क्रूड ऑइल संदर्भातला क्रायसिस निर्माण होतो तर त्याचा फार मोठा इम्पॅक्ट भारतावरती आणि भारताच्या जनतेवरती झालेला दिसून येतो. जग खरंच एनर्जी लॉकडाऊनकडे जात आहे का, हे संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी या संपूर्ण परिस्थितीचं विश्लेषण करणं गरजेचं आहे आणि आज आपण तेच करणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम आपण एनर्जी लॉकडाऊन विषयी जाणून घेऊयात. काही देशांमध्ये हा एनर्जी लॉकडाऊन सुरू झालेला आहे असं सांगितलं जातंय, जसं की श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि आफ्रिकन देशांमध्ये क्रूड ऑइल जे आहे याच्या प्राइसेस मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यांचा सप्लाय तर ऑलरेडी डिस्टर्ब झालेला आहे आणि गेल्या 1-2 दिवसांपासून ऑस्ट्रेलियाची सुद्धा याच्यामध्ये गणना केली जाते. या देशांनी एनर्जी सेव्हिंग मेजर्स जे आहेत ते सुरू केलेले आहेत. काही देशांनी त्यांचे गव्हर्नमेंट ऑफिसेसचे टायमिंग जे आहेत ते कमी केलेले आहेत. काही ठिकाणी फ्युएल रेशनिंग चालू केलेलं आहे. स्ट्रीट लाईट जे आहेत त्याचा सुद्धा वापर मर्यादित केला गेलेला आहे आणि इंडस्ट्रियल ऑपरेशन्स जे आहेत ते सुद्धा मर्यादित केले गेलेले आहेत. भारतामध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे, गुजरात संदर्भातल्या रील्स ज्या आहेत त्या व्हायरल झालेल्या आहेत की जिथे तिथली टाईल इंडस्ट्री जी आहे यासोबतच खत बनवणारे जे कारखाने आहेत ते बंद पडलेले दिसून येतात आणि तिथले कामगार त्यांच्या राज्यामध्ये जाताना सुद्धा दिसून येतात. रशिया युक्रेन यांच्यामधलं युद्ध सुरू झाल्यानंतर अनेक युरोपियन देशांनी त्यांच्या इथं एनर्जी मेजर्स जे आहेत, एनर्जी सेव्हिंग मेजर्स ते लागू केलेले होते. तशीच काहीशी परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये या देशांमध्ये निर्माण होऊ शकते आणि ह्याचा सगळ्यात मोठा फटका जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन या देशांवरती बसू शकतो असं आता विश्लेषक सांगताना दिसून येतात. आता ही परिस्थिती का निर्माण झालेली आहे, तर बघा, काहीही कारण नसताना अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांनी इराणवरती अटॅक केला. इस्रायलने अमेरिकेला कसं पटवलं किंवा ट्रम्प यांना कसं पटवलं या संदर्भातले व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतील. पण इस्रायलने एक महत्त्वाचा मुद्दा ट्रम्प यांना सांगितलेला होता, ते म्हणजे जास्तीत जास्त 4 दिवसांमध्ये आपण हे सर्व काही संपवूयात, पॅकअप करूयात आणि आपला हा धोका टळेल. पण आता महिना होत आलं, इराण काही माघार घ्यायला तयार नाही आणि इराणने उलट संपूर्ण जगाचं नाक जे आहे ते चिमटीमध्ये पकडलेलं आहे. आणि आता ट्रम्प यांच्यावरती अशी परिस्थिती आलेली आहे की ते वारंवार इराणला चेतावणी अशी देत आहेत की लवकरात लवकर आमच्याबरोबर हे युद्ध थांबवण्यासाठीची चर्चा सुरू करा, नाहीतर याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.
येत्या रविवारी आम्ही असं करू, येत्या सोमवारी आम्ही असं करू, येत्या मंगळवारी आम्ही असं करू, असं ते सांगताना दिसतात आणि एक दिवस झाल्यानंतर परत एकदा ती डेडलाईन वाढवताना दिसतात. याचाच अर्थ असा आहे की जरी हे युद्ध इस्रायल आणि अमेरिका यांनी सुरू केलेलं असलं तरी सुद्धा आजच्या दिवशी हे युद्ध इराण हा सिंगल हँडेडली कंट्रोल करताना दिसून येतोय. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा सुद्धा याच्यामध्ये फार महत्त्वाचा वाटा असल्याचं दिसून येते. रेड सी जे आहे, रेड सी मध्ये सुद्धा शिपिंग क्रायसिस येणाऱ्या काळामध्ये निर्माण होणार आहे. रेड सी त्या ठिकाणी असलेले हौती बंडखोर या संदर्भात आपण परत एकदा निश्चितपणे बोलूयात, पण रेड सी मध्ये जे हौती बंडखोर आहेत यांना इराणने कायमच सपोर्ट केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी ग्लोबल शिपिंग कॉस्ट गेल्या काही महिन्यांपासून ऑलरेडी वाढलेली आहे. काही शिपिंग कंपनी जे आहेत त्यांनी अल्टरनेटिव्ह रूट्स वापरायला सुरुवात केलेली आहे, पण याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढलेली आहे, इन्शुरन्स कॉस्ट सुद्धा वाढलेली आहे आणि क्रूड ऑइल हे महाग झालेलं दिसून येते. येणाऱ्या काळामध्ये या क्रूड ऑइलच्या किमती $200 प्रति बॅरल पर्यंत जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते. आता बघा, ही रेट जो आहे हा कदाचित बॅलन्स राहिला असता जर का रशियाचं क्रूड ऑइल हे बाजारामध्ये असतं, पण अमेरिकेने ऑलरेडी रशियावरती निर्बंध लादलेले आहेत. रशियाकडून क्रूड ऑइल कोणी घ्यायचं नाही असं सांगितलेलं आहे. भारताने सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रशियाकडून स्वस्तामध्ये क्रूड ऑइल घेतलं, पण अमेरिकेच्या दबावाला बळी पडून आपण रशियाकडून क्रूड ऑइल घेणं बंद केलं आणि आता जेव्हा जागतिक स्तरावरती या किमती वाढलेल्या आहेत तेव्हा आपण परत एकदा जेव्हा रशियाकडून हे क्रूड ऑइल विकत घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस रशियाने आपल्याला कोणताही डिस्काउंट दिलेला नाही आणि आपल्याकडून त्यांनी अगदी जो सध्या मार्केटमधला रेट आहे त्याच रेटमध्ये क्रूड ऑइल द्यायला सुरुवात केलेली आहे. आता सध्याची जी परिस्थिती आहे 1973 मध्ये जो एनर्जी क्रायसिस निर्माण झालेला होता अगदी तशाच पद्धतीची आहे असं काही तज्ज्ञ सांगतात. त्यावेळेस सुद्धा खूप साऱ्या देशांनी एनर्जी कन्झम्पशन संदर्भात रिस्ट्रिक्शन्स लागू केलेले होते. आज पुन्हा तशीच परिस्थिती तयार होत आहे आणि ही जर का परिस्थिती अशीच राहिली तर पुढील काही महिन्यामध्ये अजून काही देशांमध्ये एनर्जी लॉकडाऊन लावलं जाऊ शकतं. अमेरिका आणि इराण यांच्यातला हा संघर्ष हा या पूर्ण संकटाचा आपल्याला सेंटर पॉइंट असल्याचं दिसून येते. हा संघर्ष फक्त पॉलिटिकल आहे का तर बिलकुल नाहीये, पण या संघर्षाचा परिणाम पूर्णपणे ग्लोबल क्रूड ऑइल सप्लायवरती झालेला दिसून येतोय. आता बघा, अमेरिका आणि इस्रायल आणि इराण यांच्यामधल्या संघर्षाचा परिणाम फक्त त्यांच्यापुरता मर्यादित न राहता भारत, चीन, जपान, अगदी ऑस्ट्रेलियापर्यंत याचा परिणाम झाल्याचं दिसून येतं आणि ऑइल मार्केटवरती आजच्या दिवशी परिणाम झालेला दिसत असला तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये याचे परिणाम इतर सर्व सेक्टर्सवरती दिसणार आहेत. ऑइल प्राइसेस फक्त वाढलेल्या आहेत असं नाहीये, तर ग्लोबल इन्फ्लेशन प्रेशर जे आहे ते सुद्धा याच्यामुळे वाढलेलं आहे. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढली की मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट वाढते आणि मग सप्लाय चेन डिस्टर्ब व्हायला सुरू होते आणि हे सायकल सुरू होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण हे जर का दीर्घकाळ सुरू राहिलं तर मात्र ग्लोबल इकॉनॉमिक स्लोडाऊन होऊ शकतं आणि विशेषतः जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत यांच्यावरती याचा परिणाम होऊ शकतो, म्हणजे भारतासारख्या देशांवरती याचा परिणाम होऊ शकतं आणि म्हणूनच असं सांगितलं जातंय की ही परिस्थिती एनर्जी लॉकडाऊनकडे संपूर्ण जगाला ढकलू शकते. आता या संपूर्ण संघर्षामध्ये ट्रम्प यांची भूमिका ग्लोबल इकॉनॉमीवरती कशा पद्धतीने परिणाम करते ते तुम्हाला सांगतो. या संपूर्ण विषयात डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे आणि ती तितकीच त्रासदायक सुद्धा आहे. ट्रम्प यांनी इराणला स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ उघडण्याची वॉर्निंग दिली, अन्यथा मिलिटरी ॲक्शन करण्याची धमकी सुद्धा दिली, पण ते रोज डेडलाईन एक्सटेंड करताना दिसत आहेत. ट्रम्प यांची स्ट्रॅटेजी एकूणच जर का बघितलं तर ती ॲग्रेसिव्ह जरी दिसत असली तरी सुद्धा ती अनप्रेडिक्टेबल आहे आणि त्यांची ही अनप्रेडिक्टेबिलिटी जी आहे ही मार्केटमध्ये सुद्धा दिसून येते. ग्लोबल मार्केटमधली अनसर्टिनिटी जी आहे ही फक्त ट्रम्प यांना त्रास देते असं नाही, तर प्रत्येक गुंतवणूकदाराला किंवा प्रत्येकाची नोकरी जी आहे ही अनसर्टिनिटीमध्ये याच्यामुळं आल्याचं दिसून येते. आता फायनान्शियल मार्केट ज्यावेळेस या सगळ्यामुळं ट्रेसमध्ये येतात तर त्याचा परिणाम हा प्रत्येकावरती झालेला आपल्याला दिसून येतोय आणि ग्लोबल ट्रेडवरती सुद्धा याचा परिणाम झाल्याचं दिसून येते. इन्शुरन्स कंपन्यांनी ज्या वेगाने प्रीमियम्स वाढवलेले आहेत त्याच्यामुळे सुद्धा क्रूड ऑइलच्या किमती वाढल्याचं दिसून येते. तज्ज्ञांच्या मते ट्रम्प यांची ही जी काही इगो ड्रिव्हन पॉलिसी आहे ती इगो ड्रिव्हन पॉलिसी ग्लोबल इकॉनॉमीसाठी धोकादायक ठरत आहे, कारण की अनसर्टेनिटी ही इकॉनॉमिक स्टॅबिलिटीसाठी सगळ्यात मोठी अडचण असते.
ट्रम्प वारंवार ज्या डेडलाईन्स एक्सटेंड करतायत ना, त्याच्यामुळं होतंय काय, तर या युद्धाची तर किंमत वाढतीच आहे, पण आपलं जगणं सुद्धा महाग होत चाललेलं आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरती सुद्धा याचा परिणाम होतोय. दिवसाला काही बिलियन डॉलर्स त्यांचे या युद्धामध्ये खर्च होताना दिसतात आणि 2 आघाड्यांवरती ते लढतायत बघा. युक्रेनची आघाडी सुद्धा त्यांची आहे, रशियाच्या सोबतची, आणि इकडे जे आहे, इकडं ते इराणसोबत सुद्धा आघाडी उघडून बसलेले आहेत आणि म्हणूनच संपूर्ण जगाच्या इकॉनॉमी संदर्भात रिस्क निर्माण झालेली आहे. आता येऊया डार्क हॉर्स असलेल्या इराणकडे. इराण हे युद्ध कसं नियंत्रित करतोय ते सांगतो. इराणने डायरेक्ट युद्ध करण्याऐवजी स्ट्रॅटेजिक चोक पॉईंट जे आहे ते वापरण्याची स्ट्रॅटेजी स्वीकारलेली. स्टेट ऑफ होर्मुझ हा इराणसाठीचा सगळ्यात मोठा लेव्हरेज पॉईंट राहिलेला आहे. इराणनं या एकूणच क्रूड ऑइलच्या ज्या शिपिंग आहेत त्याच्यावरती प्रेशर निर्माण करून ग्लोबल क्रूड ऑइल सप्लायवरती प्रभाव टाकला. यासोबतच रेड सीमध्ये सुद्धा त्यांचाच प्रभाव आहे. कॅस्पियन सीमध्ये सुद्धा त्यांचा प्रभाव रशियाच्या निमित्ताने राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे झालेलं आहे काय, तर बघा, इराणने डायरेक्ट युद्ध जरी टाळलेलं असलं तरी सुद्धा संपूर्ण जगाचं नाक त्यांनी चिमटीत पकडलेलं आहे. हे मी तुम्हाला मगाशी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि इराणची जी एकूण स्ट्रॅटेजी आहे ही स्ट्रॅटेजी मॉडर्न इकॉनॉमिक वॉरफेअर म्हणून ओळखली जाते. आता या सगळ्याचा भारतावरती काय परिणाम होतोय, तर बघा, भारतासाठी परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे. आपल्या इथं आपण सिलेंडरच्या लागलेल्या रांगा बघितलेल्या आहेत. सध्या सरकारनं पेट्रोलच्या किमती कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी जे काही 13 रुपये 15 रुपये ते एक्साईज ड्युटी घेत होते ते 10-12 रुपये त्यातले कमी केलेले आहेत ऑइल कंपन्यांना तोटा होऊ नये म्हणून. त्याच्यामुळं क्रूड ऑइलच्या किमती किंवा आपल्या इथल्या पेट्रोलच्या किमती ज्या आहेत त्या आपल्याला स्टेबल असल्यासारखं वाटतंय. पण जर का येणाऱ्या काळामध्ये ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत त्या निवडणुका संपल्यानंतर कदाचित 10, 15, 20 रुपयांनी पेट्रोल डिझेलच्या किमती वाढू शकतात जर का ही परिस्थिती अशीच राहिली तर. यासोबतच अजून 2-4 महिने जर का आपण पुढे गेलो तर खतांसाठीचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. कारण की खत जे आहे याच्यामध्ये नॅचरल गॅस हा फार महत्त्वाचा आहे. युरिया प्रोडक्शनमध्ये ह्याचा फार महत्त्वाचा रोल आहे आणि त्याचा सुद्धा फार मोठा इम्पॅक्ट आपल्यावरती होऊ शकतो लॉंग टर्ममध्ये. ट्रेड डेफिसिटचा तर सामना आपण ऑलरेडी करत आहोत, पण अजून एक मुद्दा यातला असा आहे की रुपया वेगाने कोसळताना दिसतोय. कदाचित येणाऱ्या काळामध्ये तो 100 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. आता रुपया स्टेबल ठेवण्यासाठी सरकारला बहुमूल्य असं परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्च करावं लागते, हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला नाकारून चालणार नाही. आता जी काही टीका होतीये ती म्हणजे भारत सरकार जे आहे, भारत सरकार हा एकूण क्रायसिस जो आहे याला ओळखण्यात कमी पडलं का, तर बघा, तज्ज्ञांच्या मते लॉंग टर्म एनर्जी सिक्युरिटी ही भारतासाठी फार महत्त्वाची आहे, पण आपली अजूनही त्याच्यासाठी पुरेशी तयारी झालेली नाही. स्ट्रॅटेजिक रिझर्व जो आहे आपला तो अजूनही मर्यादित आहे. इंडिया अजूनही क्रूड ऑइल इम्पोर्टवरती हेविली डिपेंडंट आहे. येणाऱ्या काळामध्ये ही परिस्थिती बदलेल असं वाटत नाहीये. आपण जरी इलेक्ट्रिकचा जरी पुरस्कार करत असलो, इलेक्ट्रिक व्हेकल जरी आपण मोठ्या प्रमाणात वापरत असलो तरी सुद्धा आपल्या इथं एनर्जी मोठ्या प्रमाणात कोळसा जाळूनच निर्माण केली जाते आणि कोळसा परत आपण बाहेरच्या देशांकडूनच इम्पोर्ट करतो, हेही सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आजच्या दिवशी एक देश म्हणून आपण एका महत्त्वाच्या वळणावरती उभे आहोत. जग सुद्धा एका महत्त्वाच्या वळणावरती उभं आहे. अमेरिका इराण इतकाच हा विषय नाहीये, तर ग्लोबल एनर्जी सिक्युरिटी, जिओ पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक स्टॅबिलिटी या सगळ्यांचा हा एकत्रित विषय आहे. स्टेट ऑफ होर्मुझ, रेड सी, कॅस्पियन सी या ठिकाणचे जे कॉन्फ्लिक्ट्स आहेत याच्याकडे केवळ मिलिटरी ॲक्शन किंवा मिलिटरी दृष्टिकोन इतकंच पाहता येणार नाही. एनर्जी लॉकडाऊन संकल्पना ही भविष्यातली फक्त भीती राहिलेली नाहीये, तर काही देशांमध्ये ऑलरेडी याची सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येते. आणि फक्त परिस्थिती काय आहे, तर प्रत्येक देशामधली याची तीव्रता ही वेगवेगळी आहे. पण क्रायसिस आहे का, तर निश्चितपणे प्रत्येक देशामध्ये हा एनर्जीचा क्रायसिस आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जिओ पॉलिटिकल डिसिजन मेकिंग संदर्भातला. ट्रम्प यांची ॲग्रेसिव्ह डिप्लोमसी आणि इराणनी चोक पॉईंट स्ट्रॅटेजी जी अवलंबलेली आहे याच्यामुळे संपूर्ण जग आजच्या दिवशी अशा ठिकाणी येऊन उभं राहिलेलं आहे की उजवीकडे जायचं की डावीकडे जायचं की सरळ जायचं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ट्रम्प यांच्या विधानांमुळे निर्णय घेता येत नाहीये. इराणमुळे सुद्धा जगाला निर्णय घेता येत नाहीये आणि त्याच्यामुळं मार्केट कॉन्फिडन्स, ट्रेड फ्लो आणि इकॉनॉमिक प्लॅनिंग हे सगळं काही आजच्या दिवशी डिस्टर्ब झाल्याचं आपल्याला दिसून येते. भारतासाठी पण परिस्थिती गंभीर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही परिस्थिती अजून गंभीर होऊ शकते. या सर्व गोष्टींचा जर का शांतपणे अभ्यास केला तर हे स्पष्ट दिसतं की जग एका नवीन संकटाकडे वेगानं जाते. आता आजच्या दिवशीचे युद्ध हे ग्राउंडवरती नाही तर शिपिंग लेन्स, ऑइल रूट्स आणि इकॉनॉमिक प्रेशर याच्यासाठी लढले जाताना आपल्याला दिसून येते. आणि कदाचित येणारे पुढचे काही महिने ठरवतील की जग एनर्जी लॉकडाऊनकडे जाणार की ग्लोबल कोऑपरेशनकडे. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये
इराणची भूमिका फार महत्त्वाची असणार आहे. ट्रम्प यांना हेकेखोरपणा त्यांचा सोडून द्यावा लागणार आहे. कदाचित इस्रायलला सुद्धा उद्या जाऊन संपूर्ण जगाची माफी मागावी लागू शकते आणि या सगळ्यामध्ये भारताने सुद्धा फार महत्त्वाचा धडा शिकणं गरजेचं आहे, की कोणासोबतही दोस्ती करत असताना किंवा कोणासोबतही मैत्री करत असताना आपले जे काही इंटरेस्ट आहेत, हे इंटरेस्ट यांना धक्का लागता कामा नये. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.